महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्यालाव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका पाटस येथे 5 जून रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास खासगी श्री कंपनीच्या वादातून भर चौकामध्ये गोळीबार केला, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती। ज्या आरोपींनी दहशत केली त्यांना गजाआड करण्यात यवत पोलीस प्रशासनाला यश आलं आहे। सदर दोन्ही गटातील 18 जणांवरती गुन्हा दाखल केला असून पाटस गावामध्ये त्यांची धिंड काढण्यात आली आहे। यापुढे पाटस परिसरामध्ये बेकायदेशीर दहशत निर्माण करीत त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असे पाटस उपपोलीस निरीक्षक विजय कोल्हे यांनी नागरिकांमध्ये व्यक्त केले आहे। आरोपी संतोष कृष्णाजी कडू, अण्णा बाबू गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर अण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड हे सर्वजण काष्टी श्रीगोंदा तालुका आणि इतर 5 इसम आरोपी दौंड, सुरेश राजेंद्र कुऱ्हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण आणि इतर अनोळखी 3 इसम राहणार पाटस, अंबिकानगर तालुका दौंड, जिल्हा पुणे दोन्ही गटातील एकूण 18 आरोपींवरती भर चौकामध्ये गोळीबार करून दहशत माजवल्याबद्दल इतर गुन्ह्यांची चौकशी करत असल्याचं यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दैनिक संध्याला माहिती दिली आहे। संध्यासाठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।